दुसऱ्या दिवशी सकाळी 6लाच उठायचं. अंघोळ पाणी उरकायचं, इस्त्रीची कापडं घालायची, चांगला भांग पाडायचा, गंध लावायचा. चहा पाणी उरकून पाटी घेऊन शाळेला जायचं. पाटीपूजेला जायचं. शाळा जरा लांब, पण बरं वाटायचं. आमचे कोरे मास्तर मला लय आवडायचे. उंचापुरा गडी, काळ्या कोळकोळीत रंगाचे, पांढरा शिपट नेहरू शर्ट, धोतर, टोपी, कोल्हापुरी चपला, कॉलरला छत्री अडकवलेली, मितभाषी, गोड बोलणं, प्रसंगी रागवणं. शिक्षणात असा कडक शिक्षक कधीच कोणाला मिळायचा नाही. माझ्या आयुष्यात तसा माणूस परत पाहण्यात आलाच नाही. विद्यार्थ्यांवर पुत्रवत प्रेम करायचे, गरिबांवर माया करायचे. शाळेत गेलो की गरिबीचा विसर पडायचा. हसत खेळत शाळेत वेळ जायचा. तर अशा शिक्षकाची पाद्यपूजा करायचा मान मिळाला याचा मला सार्थ अभिमानच वाटतो. पाटीपूजा कशी करावी ते त्याच शिक्षकांनी शिकवलं. त्यांनी सामूहिक पाटीपूजन करून घ्यायला सुरुवात केली. मग पाद्यपूजा करून घ्यायचे. मग सरस्वतीचं आराधना गीत म्हणायचे. त्या शिक्षकांनी दक्षिणा कधी घेतली नाही. विद्यार्थ्याला परत देऊन टाकायचे. त्यांना पैशाचा मोह झालेला कधीच माझ्या पाहण्यात आला नाही. त्यांच्या पाया पडल्यावर तोंड भरून आशीर्वाद द्यायचे. वर्गात गप्पा चालायच्या, हसी मजाक चालायचा. दिवस कधी गेला कळत नसे. पाटीपूजा आटोपल्यावर 10-11 वाजेपर्यंत घरी यायचं. घरात स्वयंपाकाचा राडा चाललेला असायचा. घरी पाटी ठेवायची, काय मिळेल ते शिळं पाकं खायचं की चालला खेळायला. दुपारी 1:30पर्यंत घरी आलंच पाहिजे, नाहीतर दादा मारणार म्हणजे मारणारच. दुपारी घरच्या देवाला निवद नारळ. आमच्या घरी महादेव मारुतीचं मंदिर. निवद दाखवला की जेवायचं. जेवल्यावर पान खायला मिळायचं. पान खातच मित्राकडे जायचं. थोडा वेळ खेळलं की शिलंगणाला जायची तयारी करायची. साधारण 5 वाजता शिलंगणाला जायचं तर 4पासनं गडबडीला सुरुवात. कपड्याचा एकच ड्रेस, त्यालाच परत तांब्यात इस्तू घेऊन इस्त्री करायची. टोपीला इस्त्री करून त्यात घटातलं मकाचं उगवलेलं मोड तुरा खावायचा. उभा कोकवाचा गंध लावायचा. गल्लीतली सगळी पोरं शिलंगणाला जायची. 2-3 गट पाडायचं. मोठ्या गटात आमचा लक्ष्या, देवकराचा ज्ञानू, पार्टाचा देवा, पवाराचा आशा, आमचा चंदूबा म्हणजे आमचा चुलत भाऊ बरं का, आणि रामभाऊ, पारूबाईचा आशा, सरूबाईचा आरण्या, इंगोल्याचा शरद, शिवा, वासुदेवाचा बाळ्या, अशी मोठाड 15-20 तर असायची. दुसरी आमची. त्यात मी, देवकराचा किशा, इंगोलेचा राजा, बाळ्या, माळ्याचा पोपट, केकड्याचा नंद्या, बामणाचा बाळ्या, वासुदेवाचा रामल्या, घोटकराचा तान्या, शिव्या, किती नावं घेऊ अशी. आमच्या गल्लीतली 5-50 पोरं शिलंगणाला जायची. निघता करता 5 वाजायच्या. जायचं तर जवळ आहे का, घरापासून निघाला का भजनदास चौक, रामायणे चौक, महाद्वार चौक, कालिकादेवी चौक, गोपाळपूर नाका ओलांडून पुढं स्मशानभूमीच्या पलीकडं पंढरपूरची सीमा. तिथं वीटभट्टीच्या जवळ एक गणपतीचं मंदिर. त्या मंदिरात जायचं, पाया पडायचं. तिथलं सोनं म्हणजे आपट्याची पानं खिशात भरायची. विकत घ्यायला पैसे कोणाकडं नसायचं ना, कारण इंगोलेचं घर सोडलं तर सगळी दळभद्री आहे. तिथलं सोनं घ्यायचं, बाहेर यायचं, त्यातल्या त्यात आपल्यात एकमेकांना सोनं द्यायचं, गळाभेटी करायच्या का निघाला परतीला. आम्हाला लहानपणी मोठ्या पोरांनी सांगून ठेवलं, घरून शिलंगणाला निघालं की घरी येस्तवर बसायचं नसते, म्हणून आम्ही बसायचोच नाही. परतीच्या वाटेवर निघालं की रस्त्यावर कडेला बामणं बसलेली, त्यांच्या कडेनं घोळका करून लोक थांबलेली. कारण बामणं आपट्याच्या पानाची माहिती सांगून पूजा करून देत. कुणाला वाटलं तर दक्षिणा द्यायची, नाही दिली तर कोण काही बोलत नसायचं. आमचा एवढा मोठा घोळका रिकामा बामण बघून त्याच्या भोवतीनं जमायचा. माहिती ऐकायची, पूजा करून घ्यायची का निघायचं फुका पासरी. ते बामणं आशेनं बघायचं, पण आम्ही सगळे भिकारचोट, आम्ही काय देणार. प्रत्येकजण फुटायला बघायचा. आम्ही पण त्यातलीच एक. जी गत बामणाची तीच गत महारणीची. त्या काळी शिलंगणाहून परत जाताना रस्त्यावर महार जमातीतल्या स्त्रिया ओवाळण्यासाठी सामोरी यायच्या. त्या काहीतरी मंत्र म्हणायच्या आणि त्यांच्या हातात ओवाळणीचं तबक म्हणजे जर्मलची ताटली, एक निरंजन, हळद, कुंकू, साखर वाटी असं साहित्य असायचं. शिलंगण खेळून आल्यावर त्या व्यक्तीला सामोरी जायचं, त्याला ओवाळायचं. आता ओवाळल्यावर साहजिक ओवाळणीची अपेक्षा.
काही लोक 10-5 पैसे चवली पावली, काही थोड्या मोठ्याचे 8 रुपये पण टाकायचे. अगोदर सांगितल्याप्रमाणे आम्ही दिसायला लय भारदस्त. गांडीवर छड्डी फाटलेली, पण आदल्या दिवशी धुवून इस्त्री केलेली. त्यामुळं आणि भांगपट्टी केल्यामुळं आम्ही दिसताना मोठे दिसायचो. आम्हाला वावळायला सगळ्याजणी यायच्या. आम्ही पण गुपचूप वावळून घ्यायचो, पण ताटात देवळातून फुकट उचललेलं आपट्याचं पान टाकायचो आणि मग त्या वावळणारणीचा चेहरा बघण्यासारखा व्हायचा. पण पान ताटात टाकल्याबरोबर पटकन पुढं बघायचं, चालायला लागायचं. कधी-कधी बाका प्रसंग पण यायचा. एक साली काय झालं, शिलंगणाला गेलो आणि येताना नेहमीप्रमाणे मारणीनं वावळलं. त्यात काय असायचं, आम्ही 7-8 जण. प्रत्येकानं आपलं आपलं बघायचं. मध्ये कोण पडत नसायचं. ज्याचं त्याने निस्तारायचं. जो मध्ये पडतो त्याला पश्चात्तापाची पाळी यायची. म्हणून जो तो आपला आपला मार्ग आक्रमत असायचा. तर झालं काय, काही एकीने मला वावळलं. माझ्या बरोबरीला 2 मोठ्याची पोरं. त्यांना दुसऱ्याने म्हणजे मला जिने वावळलं तिच्या मैत्रिणी असतील कदाचित. आता त्या 2 पोरांनी, ज्यांना मी अजिबात ओळखत नव्हतो, त्यांनी त्या 2 वावळणाऱ्यांच्या ताटात 40-50 पैशाची चिल्लर टाकली. त्यांच्या ताटाकडं मला वावळणाऱ्या महिलेचं लक्ष गेलं. आता तिला आशा का मला पण पैसे मिळतील. पण माझ्याकडं तर काहीच नाही. मी आपलं पानं टाकली, चाललो. त्या बाईच्या लक्षात आलं तसा तिने माझा हात धरला आणि मला मागं खेचला. अहो, मी 7-8 वर्षाचा, मी गडबडलो. आणि तिच्या मैत्रिणी तिच्यावर हसल्यानं तिला राग आलेला. ती अडूनच बसली. माझ्याजवळ काहीच नाही, तर ती मला काही सोडेना. मी लागलो रडायला. कारण सोबती पुढं गेले ना. मी एकटाच मागं राहिलो. अहो, मला काय करावं कळेना. माझा गोंधळ बघून आजूबाजूची लोकं जमली. माझी तर लाजनं मान पण वर होईना आणि ती बाई आता एरेला पेटली. त्यात 1-2 जण मध्ये बोलायला गेली तर म्हणती कशी, ज्याला लय कळवळा असेल त्याने पैसे द्यावे. त्या गर्दीत दादाच्या दुकानाजवळचा कोळ्याचा एक माणूस होता. तो देवासारखा धावून आला. त्या बाईला खवळला. पदरचे 4 आणे दिले आणि मला सोडवलं. मी सुटलो. पुढं जातोय तोवर सोबती माझी वाट बघत होती. नंतर त्या माणसाने दादाला सांगितलं आणि मग दादाने मला लय मारला. कधी-कधी आगाऊपणा अंगलट येतो ना, तो असा. हे असं करत करत शिलंगणावरनं गावात यायचं. मग गावातल्या देवांना, त्यात अंबाबाई, लखुबाई, मासादेवी, लक्ष्मी आई, कालिका देवी, घरचं महादेव, मारुती मंदिर, अशा सगळ्या देवांना पाया पडून झाल्यावर घरी यायचं. तोपर्यंत घरी सुभाबाईनं आईच्या मदतीनं ओवाळायची तयारी केलेली असायची. आई जसं सांगल तसं करत सुभाबाई मला ओवाळायची. लक्ष्मण भाऊ कधी माझ्या अगोदर तर कधी माझ्या नंतर यायचा. आम्हाला ओवाळल्यावर तिला पण सालाबादप्रमाणे आपट्याची पानं टाकायचो. मग आईच्या पाया पडायचो. घाटाला आदल्या दिवशी बांधलेली कडकण्याची माळ काढायची, घरातल्या सगळ्यांनी खायची. झालं का शेजारी पाजारी सोनं द्यायला जायचं. पहिल्यांदा आजी आजोबा, मग चुलता चुलती, नंतर शेजारच्या सगळ्या थोरा मोठ्यांना सोनं द्यायचं, पाया पडायचं. काही ठिकाणी आशीर्वादाबरोबर कडकण्याचा प्रसाद पण मिळायचा. सगळ्यांना भेटून झाल्यावर घरी जायचं, थोडंफार खायचं आणि झोपायचं. असा आमचा शिलंगणाचा लहानपणाचा कार्यक्रम. आता आठवलं का माझं मलाच हसू येते. पण त्यात पण मजा असायची. त्या काळात भले पैसा बघायला मिळायचा नाही, पण आपलेपणा, प्रेम, माया, ममता याला तोटा नव्हता. ते मुबलक प्रमाणात मिळायचं. आज पैशाला तोटा नाहीये, पण त्या काळच्या सुखाच्या 1% पण सुख नाहीये. पैसा सगळ्या सुखाचं साधन नाही, असं संतांनी सांगून ठेवलंय, पण त्याशिवाय जमत पण नाही. दसरा झाला. आता दिवाळीचे वेध लोकांना लागले. प्रत्येकजण दिवाळीच्या तयारीला लागायचा. कारण दसऱ्यानंतर 20 दिवसांनी तर दिवाळी. त्यात मधीच कोजागिरी पौर्णिमा असायची. पण खरं सांगू का, आम्हाला त्याचं सोयर सुतक नसायचं. कारण इथं हातातोंडाची नीट गाठ पडत नसायची. असली थेरं कुठली हो. माझ्या लहानपणी एकदम 1 लिटर दूध आणलेलं मला तर आठवत नाही. कारण चहाला 5 पैशाचं दूध आणायचं म्हटलं तर बाप आदळ आपट करायचा. आमच्या गल्लीत 4-5 गावळ्याची घरं. त्यात शिदूर रस्त्याच्या कडेला गुर्जरवाड्याच्या तोंडाशी त्याच्याकडं 10-12 म्हशी. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला एवढा मोठा झाला, लग्न झालं, पण दाढी मिशा काय नव्हत्या. त्याला 2 भाऊ. त्याच्या बापाचं नाव संभा गवळी
आम्ही चहाला दूध आणायला त्याच्याकडं जायचो. त्याच्याकडं पावशेर, आतपाव, छटाक अशी जर्मलची मापं असायची. तसंच त्याच्यासमोर पांग्या गवळी. तो पायानं पांगळा असल्यामुळं त्याला पांग्या म्हणायचे. त्याच्याकडं पण 7-8 म्हशी असायच्या. त्याच्याकडं पण दूध आणायला जायचं. सस्ताईचा काळ हो. 5 पैशाचं दूध आणलं का भागायचं. तिसरा गवळीवाड्यातली सुलन मावशी. ती लांब राहिला असल्यामुळं या दोघांकडं दूध नाही मिळालं तर सुलनकडं जायचं. आता ही झाली एक बाजू. दुसरी बाजू म्हणजे अगोदर सांगितल्याप्रमाणे आमचा दादा जुन्या काळचा पैलवान गडी, आईबापाचा लाडका. त्या काळात दूध दुभतं स्वस्त म्हणून भाजीपाल्यापेक्षा दूध, दही, ताक याचा जेवणात वापर जास्त केला जायचा. त्यामुळं बापाला दुधाची सवय लागलेली. आमचा दादा दिवसातनं 3दा जेवायचा. सकाळी कामाला जायच्या अगोदर 7च्या आत आई गरमागरम ज्वारीची भाकरी करायची. त्या भाकरीला तेल मीठ लावायचं. तेवढी भाकरी पोटात ढकलली की बाप चहाचा कप प्यायचा का चालला कामाला. दुपारी 1ला जेवायला यायचा. त्याच्या आधीमध्ये समोर गावळ्याचं हॉटेल, तिथं भजी नाहीतर पुरी भाजी आणायचा. दिवसातून 5-6 वेळा पानपट्टी खायच्या. दुपारी 1ला आला का दूध भाकरी कुस्करून 1 भाकरी आणि आमटी भाकरी कुस्करून 1 भाकरी. अशा 2 भाकरी ठरलेल्या. आमच्या दादाच्या नावचा 1 लिटरचा तांब्या होता. सकाळी 1 तांब्या आणि दुपारी 1 तांब्या आणि रात्री असं 3 वेळा पाणी ठरलेलं. रात्री 1.5 भाकरी काय असेल त्या भाजीबरोबर खायचा आणि थोडा भात. हे रोजचं ठरलेलं. त्यात बदल नसायचा. कधीतरी मटण असन तर रात्री 1.5 ऐवजी 2 भाकरी खायचा. आता अशा सवयीमुळं आम्हाला दररोज अर्धा लिटर तरी दूध लागायचं. काही दिवस रतीब लावलेला. काही दिवस रानू गवळी, कोळे गल्ली रोकडोबाच्या मारुतीजवळचा त्याच्याकडं आणायला जायचं आणि ती कामं भाऊ करायचा. नंतर कळता झाल्यावर मी करायला लागलो. त्यावेळी 40 पैसे लिटर दूध असेल. नंतर 50 पैसे, 60 पैसे असे दर वाढत गेले. आम्ही अर्धा लिटर दररोज आणायचो. त्याच रानू गवळ्या शेजारी पुराणिक बुवाची दूध डेअरी होती. त्याचं वैशिष्ट्य असं की तिथं ताक फुकट द्यायची. त्याच्या तिथं एक हौद होता. दररोज सकाळी 9-10 वाजता ताकाने तो हौद भरत असे. त्या काळात ताक विकत नसे. कुणी पण जायचं, जेवढं लागल तेवढं घेऊन यायचं. पुराणिक बुवा लय चांगला. त्याची पोरं थोडी तुसड्या स्वभावाची होती खरी, पण बुवा लय भारी माणूस. मी तर 2-3 वेळा तवली ताक घरी आणायचो. कधी आई कढी करायची, तर कधी मीठ घालून प्यायचो. त्या काळात साखर कुठली मिळायला. चहा करायचा म्हणलं तर 3 पैशाची चहापुडी बाई छाप आणि 5 पैसा गूळ, 2 पैसा दूध, थोडंच यायचं, तेवढ्या भागवायचं. सगळ्या घराचा चहा तेवढ्यावर. आम्हाला कधी कपसुद्धा वाटणीला यायचा नाही, पण त्यात सुख असायचं. सकाळी बिनतोंड धुता चहा प्यायचं, आईचा मार खायचा. त्या 4-2 घोटाच्या चहाला जी मजा वाटायची ना, शब्दात नाही व्यक्त करता येणार. कधी दादा खुश असेल तर आम्हा सगळ्यांना 1-1 बटर मिळायचं. नागिन बटर, लय भारी. 2 पैशाला. आणि साधं बटर 1 पैशाला. दादा खुशीत असला एखाद्या रविवारी चांगलं काम झालं का मग आम्हाला बटर खायला मिळे. कोजागिरी पुनव झाली का दिवाळीचं वारं व्हायला लागायचं. अहो काय सांगू तुम्हाला, सगळीकडे नुसता उल्हास. खिशात पैसा असू नसू पण चर्चा लय जोरदार. आम्हाला काय कळायचं नाही त्यातलं. उगा आपलं ऐकत राहायचं. बाजारात फटाक्याचं दुकान, आकाशकंदिलाची दुकानं असायची. त्यातच दिवाळीच्या अगोदरचा मंगळवार तर लय गर्दी. कारण पंढरपूरचा बाजार आमच्या गल्लीत. कदमाच्या आळीची 2 चुरमुरे लाह्याची दुकानं, फटाक्यात आगगाडी, बोंगा, आपडबार, फुलभाज्या, लक्ष्मी तोटा, सुतळी बाम, राकेट, लवंगी, डांबरी, चुरचुरी, भुईचक्र, झाड, लय प्रकार. त्यातलं आम्ही आणत नव्हतो. शेजारी पाजारी आणायचे, ते लांबनं बागायचं. आम्हाला स्वप्नात असलं फटाकं दिसायचं. आकाशकंदील मात्र लय मस्त असायचे. आमच्या गावात बुरुड गल्ली आहे. दिवाळीत तिथनं काट्या आणायच्या आणि आकाशकंदील बनवायचा. नवनीतमधनं चमकीचा कागद आणायचा. कणकीची खळ करायची, त्यांनी कागद चिकटवायचा, त्याला गोंड लावायचं, झुरमुळ्या लावायच्या. लयच झालं तर 8 आण्यात तयार व्हायचा. पण अबदाव लय लागायचा. बाजारात तोच आकाशकंदील 1.25 नाही तर ₹1.5 मिळायचा. त्याच्याबरोबर चांदणी, विमान, रॉकेट पण बनवलेली विकायला ठेवलेली असत. माझ्या आठवणीप्रमाणे 60 पैशाला चांदणी, ₹1.5 आकाशकंदील, ₹2.5 विमान तर ₹3 राकेट मिळायचं.
अहो घेणारी हौशी नवशी गवशी असायची, गाजगीज करून कमी जास्त करून घ्यायची. आम्ही आपलं लांबणं बघायचो. आमचा दादा एकादशीच्या आदल्या रात्री आकाशकंदील किंवा चांदणी आणायचा. दादा एवढा हुशार होता का दुकानाशेजारी एक मुसलमानाचा टेलर होता. त्याचा पोरगा, त्याचं नाव हमजा. तो असलं बनवून विकायला यायचा. आमचा बान एवढा हुशार, कटिंगला आल्यावर गोड गोड बोलून त्याच्याकडनं काढून घेणार. आकाशकंदील बनवायला किती खर्च आला, तेवढंच पैसे ते बी कटिंगमध्ये देऊन आकाशकंदील घ्यायचा. रोज तोंडावर तोंड पडतं म्हणल्यावर तो पण काय बोलायचा नाही. असा सगळ्यात उशिरा पण सगळ्यात मस्त आकाशकंदील दादा आणायचा. दुसऱ्या दिवशी दुपारी तो कुठं लटकवायचा ते ठरायचं. मग एक बांबू घेऊन त्याला वर एक लाकडी रेळ लावायचं, त्यातून दोरी वबून घ्यायची, कारण रोज संध्याकाळी आकाशकंदील खाली घ्यायला लागायचा. कारण त्या आकाशकंदिलात एक पणती पेटवून ठेवायची आणि कंदील वर वडून ताणून दोरी बांधायची. कारण आमच्यात लाईट कुठली हो असायला. तर आकाशकंदिलाचं लफडं असं असायचं. आकाशकंदील लावल्यावर रंगीत उजेडात खेळायला लय भारी वाटायचं. दारात आईनं रेखीव रांगोळी काढलेली असायची. सगळीकडं दिवाळीचं धुंद वातावरण पसरलेलं असायचं. ज्या दिवसाची वाट बघत असं ते दिवस जवळ आलेले असायचे. एकादशीच्या दिवशी आणखीन एक ते गवळणीचा कार्यक्रम असायचा. या दिवसापासनं गवळणी करायला चालू व्हायचं. ते खातं आजीकडं असायचं. आजीनंतर आमची आई आणि चुलती स्वतंत्र करायला लागल्या. एकादशीचा दिवस म्हणजे वसुबारसेचा दिवस, तो दिवस एकादशीच्या नंतरचा वसुबारस दिवस, आणि या दिवसाला जास्त महत्त्व आमच्यात असायचं. कारण एक तर आम्ही गुर्जरवाड्यात राहिला, सगळीकडे ब्राह्मणच ब्राह्मण, आणि हा सण मराठ्यांपेक्षा ब्राह्मण लोक आवडीनं साजरा करतात. ब्राह्मणाची प्रत्येक स्त्री या दिवशी गाय वासराला पुजल्याशिवाय राहायची नाही, कारण वसुबारस म्हणजे गाय गुराची बारस. त्याचं कारण असं की आमच्या चुलतीकडे एक गाय होती. मी जन्मल्यापासून बघत आलेलो, ती गाय चुलतीला तिच्या वडिलांनी दिली असं त्या काळात बोललं जायचं. आता खरं खोटं आम्हाला काय माहिती. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आमच्या चुलतीचं माहेर सांगोल्याजवळ. चुलतीच्या वडिलांजवळ एक लय भारी घोडं होतं. दर एकादशीला चुलतीचे वडील घोड्यावरनं पंढरपूरला यायचे, घोडं दारात बांधायचे. आम्हाला अभिमान वाटायचा, कारण सगळीकडे चर्चा चालायची, घोड्यावरनं पाहुणा आला, घोड्यावरनं पाहुणा आला. आम्ही पण लांबनं घोड्याला हात लावायचो, पण भ्या लय वाटायची. घोडं काय करायचं नाही, पण बाळबोध भीती आहेच की. तर चुलतीकडे एक गाय होती, पांढरी शुभ्र गाय. तिचं नाव बहुतेक मनी असावं. तिला बाळ झालेलं बघायला लय गर्दी. मग आमची चुलती आम्हाला खरवस द्यायची 8 दिवस. ते लहान वासरू पाजायची कला वेगळी बरं का. तर अशा गायीचं महत्त्व वसुबारस या दिवशी असायचं. गुर्जरवाड्यातल्या झाडून सगळ्या बामणाच्या स्त्रिया मुलाबाळांसकट गाय वासरू पुजायला यायच्या. दिवस उतरणीला लागला का गर्दीला सुरुवात. कोण धान्य आणायचं, कोण रोट आणायचं, कोण पुरणपोळी, काही जण चारा. त्याबरोबरीनं पूजेचं साहित्य वेगळं. ओवाळणी पैसे 2 पैसे यायची. दिवसभरात बरेच पैसे, धान्य, चारा, फळं यायचं. आमची चुलती आम्हाला पण खायला फळं, पोळी द्यायची. त्यामुळं तो दिवस कसा गेला समजायचा नाही. तिसऱ्या दिवशी धनतेरस. तसा विचार केला तर आम्हाला या दिवसाचा विशेष काय वाटायचं नाही, कारण हे सगळं शास्त्र बामण पाळायचे. मराठ्यांना त्याचं काही सोयर सुतक नसायचं. त्या दिवशी रात्री फराळाचं बनवायला लागायचं. दादा दुपारी किराणा आणायचा. 1 किलो तेल, 1 किलो रवा, मैदा, अर्धा किलो हरभरा डाळ, पावशेर तूप आणलं का झाला बाजार. करंज्या जास्त करायच्या. ज्वारीच्या पिठाचं खडबोळं, लोळ्या, थापट्या करायच्या, थोड्याशा कापण्या करायच्या, चुरमुरं आणायचा, चिवडा करायचा. एवढं सगळं करता करता रात्र जायची, झोपायला 2 वाजायचे. आम्ही 9 वाजता झोपायचो. आम्हाला दुसरा दिवस महत्त्वाचा, कारण रात्रीच रडून रडून आठाने फटाक्याला घेतलेले. 3 लवंगीचं सर, 5 टिकल्याच्या डाब्या, झाली आमची खरेदी. आम्ही आपली दुसऱ्या दिवसाची वाट बघत झोपायचो. दिवाळी दिवाळी दिवाळी, हां म्हणता आज दिवाळी, नरक चतुर्दशी, पहिली अंघोळ, रात्री झोपच यायची नाही. सारखी कधी एकदा सकाळ होती असं वाटायचं, पण रात्र काही सरता सारायची नाही. कधीतरी उशिरानं डोळा लागायचा, स्वप्न पडायचं. त्या स्वप्नात पण दिवाळीच. आई पणत्या लावते, दादा आकाशकंदिलात पणती लावतोय, आई सुभी मालान भावाला उठणं लावतीये, नवीन कपडे खोटीला अडकवून ठेवलेत,
गरम पाणी आंघोळीला. साबणानं घासून पुसून चोळून माळून आंघोळ घालतात. आंघोळ केल्यावर नवीन बनियन अंडरपॅन्ट घालायला. मग त्यांचं ओवाळणं. पंचपक्वान्नाचं ताट भरभरून खायला देतात. पिशवी भरून फटाकडं. हे असलं सगळं स्वप्नात यायचं. आई कौतुकानं बघतीये. दादा कसं उडवायचं ते समजून सांगतायत. असं सगळं स्वप्नात बघत रमायचं आणि स्वप्नातच एखादा ॲटम बॉम्ब लावलाय आणि तो उडत नाही म्हणून वाकून त्याच्यावर फुंकर मारतोय असं स्वप्न बघत असायचो आणि स्वप्नात तो बॉम्ब फुटायचा का दचकून उठायचं. कारण त्यावेळेला बाहेर कुठंतरी ॲटम बॉम्ब वाजलेला असायचा आणि आमचं स्वप्न भंगलेलं असायचं. एकदा जाग आल्यावर कुठली झोप यायला. मग आड्याकडे टाकाटाका बघत पडायचं. बाहेर दिवाळीला सुरुवात झालेली असायची. आमच्या घरात मात्र शुकशुकाट. कारण रात्री उशिरापर्यंत आईने फराळाचं बनवलेलं असायचं. तिला झोपायलाच 1 ते 1:30 वाजलेले असायचे. त्यामुळे ती बिचारी गाढ झोपेत असायची आणि आमची झोप झालेली असायची. मग आईच्या उशाला बसून आईला उठवायचा प्रयत्न करायचो. म्हणायचं, "आई उठ की, बस सगळीकडे लोक जागी झाले आहेत. आपण केव्हा अंघोळ करायची?" आईची झोप झालेली नसायची. ती कावायची, खवळायची, म्हणायची, "झोपके मोडद्या, का त्रास देतोय? उठू थोड्या वेळानं." मग बसायचं, उगा पडून राहायचं. पण झोप कुठली यायला हो. मग बाहेर यायचं, उगाच रांजणावर बसायचं, इकडं-तिकडं बघायचं. पहाटेच्या 4 वाजलेल्या असायच्या. आकाशात रॉकेट उडायची, बॉम्बचे आवाज कानावर यायचे. आजूबाजूला काही जणांच्या अंघोळी चाललेल्या असायच्या. आकाशकंदील उजळलेले असायचे. बादल्यांचा, पातेल्यांचा खडखडाट ऐकू यायचा. मला आईचा लय राग यायचा. काय करू, काय नको असं व्हायचं. कसा तरी तास अर्धा तास गेला, की परत घरात जायचं, आईला हलवून उठवायचा प्रयत्न करायचा. आई खवळायची, रागवायची, चिडायची, पण उठवल्याशिवाय राहायचोच नाही. कंटाळून एकदाची आई जागी व्हायची आणि माझा आनंद गगनात मावेनासा व्हायचा. एकदाची आमच्या घरातल्या दिवाळीला सुरुवात व्हायची. मला लय मजा वाटायची. सगळ्यात आधी आई चुलीतली राख काढून चूल पेटवायची, त्यावर पाण्याचं पातेलं ठेवायची, बाहेर यायची. बाहेर 2 दिवे लावायची, आकाशकंदील लावायची. मग सगळं अंगण झाडून घ्यायची, सडा टाकायची, त्याच्यावर रांगोळी काढायची. तोवर पाणी तापत यायचं. घरातले दादा सोडून सगळेजण हळूहळू जागी व्हायला लागायची. सगळ्यात प्रथम अंघोळीचा मान माझा. उठणं, तेल लावून चोळून माळून अंघोळ घालायची. आमच्यात फक्त दिवाळीलाच वासाचा साबण. इतर वेळी कुठला आला हो साबण. अगोदर सांगितल्याप्रमाणे अंडरपॅन्ट बनेल आम्हाला बघायची मिळाली नाहीत. नागड्यानं अंघोळ घालायची. अंघोळीच्या अगोदर काढलेली खाकी चड्डी आणि पांढरा सादरा अंघोळ झाल्यावर परत घालायचा. मग आई टोपी घालायला द्यायची आणि सुभाबाई ओवाळणीचं ताट घेऊन यायची. त्या ताटात कणकीचे दिवे, कणकीचं मुटकं असायचं. सुभाबाई अगोदर कपाळाला कुंकवाचा नाम लावायची. त्याच्यावर तांदूळ लावून डोक्यावर टाकायची, साखर खायला घालायची. मग कणकीचा दिवा ओवाळून एक उजवीकडं, दुसरा डावीकडं ठेवायची. मुटकं ओवाळायची. ते झाल्यावर निरांजनानं ओवाळायची. मग आम्ही घरात. त्या काळात कुठले आले हो बाथरूम आणि कुठला आले न्हाणीघर. घराच्या समोर चापटा दगड ठेवलेला असायचा. त्याच्यावर बसून अंघोळ करायची. अशी आमची न्हाणी. मग अशा तऱ्हेनं भाऊची अंघोळ चालायची. त्याचं जरा माझ्यापेक्षा बरं असायचं. त्याचं कपडे बनेल कसं टापटीप असायचं, त्यामुळे त्याचा त्वाराच वेगळा. त्याचं कापड माझ्यापेक्षा जरा भारीचं असायचं, कारण दादाची कापडं धुताना त्यात भाऊची पण धुवायची. आमचा मात्र दुस्वास. त्यामुळं अंघोळ करताना माझ्यासारखा धसमुसळेपणा त्याला चालायचा नाही. त्याचं काम लय अबदार, सावकाश, विना त्रासाचं. त्याची अंघोळ झाली, ओवाळून झालं का मग आई, सुभा, अनु, सुनीता यांच्या अंघोळी. सगळ्यात शेवटी दादा. दादाला उठणं, तेल ओवाळणं चालायचं नाही. फक्त गरम पाणी बादलीवर दिलं का दादाची अंघोळ झाली. सगळ्यांच्या अंघोळीचा राडा अशा प्रकारे चालायचा. तो एकदा झाला की तयारी व्हायची फराळाची. आता फराळाचे मेनू ठरलेले. खुडबुळं, करंजी, थापटे, चिवडा असे ठराविक पदार्थ ठरलेले असत, पण त्यात पण गोडी असायची. सगळे संगत खायला बसायचो. प्रत्येकाला थोडं थोडं मिळायचं. तेवढंच खायचं, बाहेर खेळायला जायचं. आता फटाकडे वाजवायचे. आपलं लवंगीच्या फटाकड्याचा एक सर, त्यात 30 फटाकड्या असायच्या. तो सर सोडायचा, त्यातल्या एक एक फटाकड्या सुट्ट्या करायच्या, त्याच्या वाती सोलायच्या आणि मग उडवायचा एक एक फटाकडा. चवीचवीनं लावायचा. वात लावली की एखादा उडायचा, एखादा फुसका निघायचा.
तेवढ्यात फटाकड्या पण सगळ्या मित्रांना दिसल्या पाहिजेत अशा पद्धतीनं वाजवायच्या. बाकीचे मित्र पण फटाकड्या वाजवायची. त्यात बामणाचा बाळ्या, केकड्याचा नंद्या, वासुदेवाचा तान्या, रामल्या, शेजारचा किश्या, राजा सगळीकडं आनंदी आनंद वातावरण असायचं. त्या काळात एक होतं. खायला, प्यायला, नेसायला, वाजवायला भले कमी असायचं, पण बघायला मात्र भरपूर असायचं. जवळजवळ सगळी परिस्थिती सारखीच. पण त्यातल्या त्यात आमची जरा जास्तच खराब असायची, म्हणून त्याचा लय राग यायचा. पण करणार काय? सांगणार कोणाला? आणि 7-8 वर्षाचा पोरगा करून करून करणार काय? बघण्यासारखी आणखीन एक गोष्ट होती, ती म्हणजे गवळणी करणं. त्याचं काय असायचं, अश्विन एकादशीपासनं कार्तिक द्वादशीपर्यंत गवळणी करायला लागायच्या. एकादशीच्या आदल्या दिवशी नदीवर फिरून घमेलं भरून शेळ गोळा करून आणायचं आणि एकादशीच्या दिवशी सकाळी गवळणी करायच्या. त्यात पहिल्या दिवशी 5 गवळणी आणि 1 पेंद्या शेणापासून प्रतिकृती बनवायच्या. दुसऱ्या दिवशी वसुबारस. त्या दिवशी गाय गुरासह गवळणी करायच्या. तिसऱ्या दिवशी धनतेरस दिवशी एक डोंगर करायचा आणि त्याच्यावर चढणाऱ्या गवळणी बनवायच्या. नरक चतुर्दशीच्या दिवशी गवळणीचा तांडा बाळ गोपाळांसह मथुरेला चाललेला दाखवायचा. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कृष्णाची पालखी निघालेली दाखवायची आणि हे सगळं शेणापासून बनवायचं. हे सगळं आमच्या घराण्यात पूर्वापार परंपरेनं चालत आले. मी पंढरपुरात होतो आणि आई वडील होते तोपर्यंत ही प्रथा चालू होती. पण मी पंढरपूर सोडून पुण्याला आलो आणि आई वडील वारले, मग कोण करणार? आपोआप बंद झाली प्रथा. कधी कधी मला त्या गोष्टीची फार आठवण येते. माझ्या लहानपणी माझी आजी करायची. आजीनंतर आई, आईनंतर सुभा, सुनीता, नंतर सुभाची मुलगी सविता, जी आमच्याकडे लहानपणापासून होती ती करायची. तिच्यानंतर ही प्रथा परंपरा जी बंद पडली ती बंदच झाली. मी पण काही दिवस गवळणी केल्या होत्या, त्यातली मजा काही और असायची. आता आमच्याकडच्या फटाकड्या संपल्यावर दुसरीकडे बघत फिरायला आम्ही मोकळे. आमचा भाऊ पण तसाच. पण तो समंजस, त्याला सगळं कळायचं, त्याला आपली परिस्थिती समजायची. आम्हाला ती कधी कळायचीच नाही. भाऊ घरचं दिवाळीचं वातावरण झाल्यावर दादाकडे दुकानी जायचा, पण आम्हाला विनाकारण दुकानी यायची बंदी. दादाला एक हावळायचा, गरीपळ म्हणायचा, म्हणून दुकानाकडे जायचंच नाही. मग मित्रमंडळी बरोबर मुलं फटाकड्या कशी उडवतात, ती मजा कशी करतात, त्यांच्यात सामील होऊन जायचं. त्यांच्या पण फटाकड्या वाजवायच्या संपल्या की मग सगळे 4-5 जण फिरायला मोकळे. आमच्या गल्लीत 4-2 मोठ्यांची घरं होती. त्यात करंड्यांचं एक घर असायचं. त्यांचं एकत्र कुटुंब, त्यांची सॉमिल, लाकडाची वाखार, 2-3 जण नोकरीला. त्यामुळे दिवाळीला सगळे एकत्र आल्यावर त्यांची दिवाळी. गल्लीतला एक गाजावाजा. अख्ख्या गल्लीत किल्ला फक्त त्यांच्यातच असायचा. तो किल्ला बघायला आम्ही जायचो. अहो, असा मस्त किल्ला केलेला असायचा. त्या किल्ल्यावर आत्तासारखे मातीचे मावळे नसायचे. तर मावळ्याचे चित्र काढायचं, ते छापडीवर चिकटवायचं, व्यवस्थित कापायचं, त्याच्या खाली काठी चिकटवायची आणि तो मावळा किल्ल्यावर खावायचा. असे अनेक मावळे, प्राणी, कडेचे बुरुज, तटबंदी असं सगळं तयार केलेलं, त्याच्यावर लाईटसुद्धा लावलेली. महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात लय लहान लहान मुलं, 4-2 मोठी माणसं किल्ला करताना लक्ष घालायची. त्याच्यावर गवत उगवू द्यायची. असा किल्ला बघायला जाणं एक सोहळा असायचा. पण त्यात एक खोच होती. एकदा गेलं, किल्ला बघितला, झालं का नाही? तर तसं नाही ना. सारखं तिथंच जाऊन येड्यागत उभं राहायचं. मग ती लोकं कधी-कधी हाकलायची, कधी-कधी कुत्रं मोकळं सोडायची. त्यात एक लाल झिपरं कुत्रं होतं. ते कायम बांधलेलं असायचं. पण असा आमचा त्रास व्हायला लागला की ती लोकं कुत्रं दारात बांधायची. आता कुत्रं बघितलं तर कोण कशाला आत जातंय हो? लांबनं टुकू-टुकू बघायचं. हे अशी समधी तारा. त्यात आठवण झाली का घरी जायचं, इकडं-तिकडं बघायचं. घरातली सगळी आपापल्या कामात दंग असायची. हळूच जे सापडेल ते खोडबुळं, कापणी, चिवडा काय सापडेल ते खिशात भरायचं, बाहेर यायचं, खायचं. काय सारखं सारखं घरचे तरी कुठवर तुम्हाला देणार? कधीतरी खवळणारच ना, म्हणून हे उद्योग. आता चोरी ती चोरी. एकदा काय झालं, दुपारी 11 नाही तर 12ची वेळ असेल, मी चोरून खात होतो. केकडे मावशीने बघितलं, आमच्या आईला सांगितलं. आईने मला पकडलं आणि तुम्हाला काय सांगू राजे, असा इलाज केला का सांगायला पण लाज वाटावी. पण नाजून सुद्धा उपयोग नाही. तुम्हाला सांगायलाच पाहिजे. पण काय विलाज केला हे तुम्हाला सांगणार मी श्रोते हो, पण ते सांगणार उद्याच्या भागात. भेटूयात
उद्या साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर ऐकायला भरत मानेंचा संघर्ष जीवनाचा भरतायन.